दुष्यंत भाऊ गायवळ, दुसऱ्या तालुक्याचे उपाध्यक्ष माननीय लक्ष्मीबाई मुकणे, तालुक्याचे सचिव आशाताई भोईर, या विभागाचे विभागीय सचिव जयेश भाऊ पाटील, संघटनेच्या या गावच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या सुरेखाताई मुकणे, महिलांच्या तालुक्याच्या सचिव संगीता भड, प्रीती कांबोज, आपल्याला मदत करण्यासाठी आलेल्या अनिताताई भंडारी, त्याचबरोबर संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते पदूभाऊ वाघे, कोण राहिले तर चुकून, त्याचबरोबर आपल्या मोर्चाला खास करून पाठिंबा द्यायला आले ते या ग्रामपंचायतीचे सदस्य, काँग्रेसचे पदाधिकारी असे कल्पेश भाऊ पाटील जाधव आणि माझ्या समोर बसलेल्या सर्व भावांनो आणि बहिणींनो, आणि खास करून मी या ठिकाणी ज्यांनी मोर्चा आयोजित म्हणजे संघटनेने मोर्चा आयोजित केला पण सकाळपासून ज्यांनी मेहनत घेतली असे सुनील मुकणे याच्यासाठी जरा जोरदार टाळ्या होत्या. आणि त्यांचे भाऊ दिसले, त्यांनी 3 फुटाचे सगळे दांडे बनवले, बरोबर. विलास मुकणे, तुम्हाला हा मोर्चा कशासाठी माहिती आहे, बरोबर ना. पण त्या मोर्चाबद्दल आपल्याला सगळी माहिती असायला पाहिजे का नको, आपण का करतो कशासाठी करतो माहिती व्हायला पाहिजे का नको. तुम्हाला आहे का सगळी माहिती, हो की नाही बोला. नाही. आपल्या देशाचं नाव कोण सांगेल मला, आपल्या देशाचं नाव काय. शाबास, टाळ्या वाजवा तिच्यासाठी. काय तुझं नाव काय, हा देशाचं नाव काय, भारत देश. देश कुठला आपला भारत. आपल्या देशाला स्वातंत्र्य कधी मिळालं बोला, माहिती आहे का तुम्हाला. सुनील बोल, कधी मिळालं बोला बोला. 15 ऑगस्ट 1947. मग देश स्वतंत्र झाला त्याच्या अगोदर आपण कोण होतो, जोरात बोला. कोणाचे, इंग्रजांचे. त्याच्या अगोदर इंग्रज येण्याच्या अगोदर आपण स्वतंत्र होतो का मग, तेव्हा कोण होते आपल्या देशामध्ये, बरोबर, म्हणजे राजे होते, बरोबर. म्हणजे आपण स्वतंत्र नव्हतो. म्हणजे 15 ऑगस्ट 1947 ला आपला देश स्वतंत्र झाला, बरोबर, हो की नाही. मी तुमच्याशी बोलतो. परंतु हा देश स्वतंत्र करण्यासाठी सहजासहजी स्वतंत्र झालं का, जसं पाणी आपल्याला सहजासहजी मिळणार का, अरे हो की नाही. तुम्ही बोला, मी तुमच्याशी बोलतो. पाणी सहजासहजी मिळतं का, आपला अधिकार सहजासहजी मिळतो का, नाही. देश स्वतंत्र सहजासहजी झाला का, नाही. तर आपल्या देशाला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिवीरांनी प्राणाची आहुती दिली, प्राणाचं बलिदान दिलं, छातीवर गोळ्या जल्ल्या फासावर केले आणि त्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. जे फासावर केले, जे हुतात्मा झाले, त्यांचं स्वप्न होतं. काय स्वप्न माहिती आहे तुम्हाला, कोणीतरी एक श्रीमंत झाला पाहिजे, कोणतरी गावाचा सरपंच झाला पाहिजे, कोणतरी आमदार झाला पाहिजे, कोणतरी खासदार झाला पाहिजे, त्याच्याकडे कोट्यावधी रुपये आले पाहिजे आणि गरीब सारखाच राहिला पाहिजे, असं स्वप्न होतं का, अरे असं होतं का. तर त्यांचं स्वप्न होतं की प्रत्येकाला पोटभर अन्न मिळालं पाहिजे, प्रत्येकाची त्याची लाज लागेल, थोडे पूर्ण त्याच्या अंगावर वस्त्र मिळाले पाहिजे, राहायला चांगलं घर मिळालं पाहिजे, आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत, प्रत्येक माझ्या भगिनीच्या घरामध्ये प्यायला चांगलं पाणी, शुद्ध पाणी मिळालं पाहिजे. मिळतं आहे ना आपल्याला चांगलं राहायला घर आहे ना, बंगल्यात राहतो ना आपण सगळे, असतात आपल्याला चांगले कपडे. म्हणजे क्रांतिवीरांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण झाले का, मग कोणी पूर्ण करायची,
कोणी आपण. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा क्रांतिवीराने लढा दिला इंग्रजांच्या विरोधात. आता जे गोरे गेले आणि ते आता काले मालक जे असतील कोण राज्यकर्ते ते गोरे बनले, त्यांच्या विरुद्ध आपल्याला लढा द्यायचा, लक्षात ठेवा. बरोबर, त्यांच्या विरुद्ध आता आपल्याला दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई करायची. आता ज्या पाण्यासाठी आपण लढतो, बरोबर ना, 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळालं, त्यानंतर इंग्रज गेले आणि 26 नोव्हेंबर 1949ला, कधी बोला, 26 नोव्हेंबर 1949ला आपण भारताची राज्यघटना स्वीकारली. बरोबर, राज्यघटना, भारताचे संविधान माहिती आहे का तुम्हाला? आणि माहिती आहे का संविधान कशाला बोलतात माहिती आहे का? जे आपला आता देश चालतो ज्या कायद्याच्या आधारात, कायद्याचं एक पुस्तक, मी साध्या भाषेत सांगतो काय आहे कायद्याचं पुस्तक, ते कधी आपण स्वीकारलं? कधी? 26 नोव्हेंबर, बोला कधी? 1949ला. आणि 26 जानेवारी 1950ला त्याची अंमलबजावणी केली. बरोबर, त्या संविधानामध्ये काही मूलभूत अधिकार दिले, म्हणजे त्या कायद्याच्या पुस्तकामध्ये काय दिले? आपल्या जनतेचे अधिकार दिले. डॉक्टर बाबासाहेबांनी तयार केली ना घटना, त्याच्यामध्ये वेगवेगळे अधिकार आहे. समानतेचा अधिकार, कोणता अधिकार? या राज्यामध्ये, या देशामध्ये सगळ्यांना समान वागणूक असेल, कायद्यापुढे सगळे कसे असतील? समान. म्हणजे बंगलेवाल्याला नळ असेल आणि झोपडीवाल्याला नळ नसेल, असं असेल का? तर काय? समान, समान सगळ्यांना अधिकार असेल. बरोबर. दुसरं, ती बाई असेल किंवा पुरुष असेल, की कुठल्या जाती धर्माचे असेल, त्याच्यात भेदभाव केला जाईल का? नाही. तो श्रीमंत आहे की गरीब आहे, याच्यात भेदभाव केला जाईल का? नाही. संघटना करण्याचं स्वातंत्र्य दिलं आपल्याला. दुसरं स्वातंत्र्य कसं दिलं आपल्याला? मूलभूत अधिकार, स्वातंत्र्य दिलं. आता मी तुमच्या समोर बोलतो की नाही? तुम्ही बोलताय की नाही? हे बोलण्याचं स्वातंत्र्य सुद्धा आपल्याला दिलं. आपण फिरतोय, मोर्चाने आलोय, मोर्चा काढण्याचं स्वातंत्र्य दिलंय. नाहीतर गावचे लोक बोलतील तुम्ही पाड्यातल्या लोकांनी गावात यायचं नाही, चालेल का? तर आपल्याला राज्यघटनेने दिलेला तो अधिकार आहे. सगळ्यात महत्वाचा एक अधिकार आहे, जीविताचा अधिकार. म्हणजे आपल्याला जगण्याचा अधिकार दिलाय. कुठला? प्रत्येकाला जगण्याचा अधिकार दिलाय. मग तो कुठल्याही जाती धर्माचा असेल, तो बाई असेल किंवा पुरुष असेल. पुरुषाने जगायचं ना बाईने जगायचं नाही असं सांगितलं का? पण जगायचं. कसं जगायचं? कसं जगायचं? चांगलं तर वाईट. एखाद्याने सांगितलं तू कुत्र्यासारखं जग, तुला भाकरी घालतो मी, शिल्ली भाकरी देतो, तसं जगायचं का? पाणी मागायला आलो आणि इथल्या प्रशासनाने सांगितलं की तुम्हाला घाण पाणी देतो, चालेल का? आम्हाला सन्मानाने जगायचंय. कसलं? सन्मानाने. आणि पाणी हे आमच्या जीविताचा अधिकार आहे. बरोबर. वेगवेगळे अधिकार आले. 2013ला अन्न सुरक्षा कायदा आला, माहितीये? रेशमी मिळते ना, मिळतं की नाही? ते सगळ्याचाच अधिकारातला भाग आहे. तर सरकारने आपल्याला जगवलं पाहिजे. पाणी सुद्धा, पाणी नाही मिळालं तर जगू का आपण? अरे जगू का? जगू नाही जगणार. एक वेळेस अन्न नसलं तर जगू. बरोबर आहे. हे बोलू नका रे, आता बंद करायचं नाही. अन्न नसलं तर जगू की नाही? हा, जगू ना. 21 दिवस, 2 महिने. पण पाणी 2 दिवस नसलं तर जगू का? म्हणजे पाणी हे काय आहे? काय आहे? जीवन. म्हणून जे या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी देशाच्या स्वातंत्र्याच्या 77 वर्षानंतर एक क्रांतिकारी योजना आणली. त्या योजनेचे नाव काय आहे? जल. जोरात बोला. काय? अरे डबल मी सांगतो, मी पहिला आहे. बोला काय? सगळ्यांनी बोला ना.
तुमचा आवाज आहे जल. मी बोलतो ते आवाजात बोला. जल जल जीवन मिशन. जल म्हणजे काय? शाबास, टाळ्या वाजवा यांच्यासाठी. आणि जीवन पाणी हे काय आहे? पाणी काय आहे? जीवन आहे. म्हणजे जल जीवन मिशन नावाची योजना या देशाच्या पंतप्रधान नरेंद्रजी मोदींजींनी आणली. क्रांतिकारी योजना. आणि काय सांगितलं? हर घर. बोला, अरे जोरात बोला. हर घर नल से, बोला, नल से जल. हर घर नल से जल. म्हणजे प्रत्येक घरात, बोला, प्रत्येक घरात नळाने पाणी. कारण त्यांनी नाव काय दिलं हिंदीमध्ये, मी आता मराठीत सांगतो. मग आपला सरपंच असेल किंवा ग्रामसेवक असेल किंवा इथले अधिकारी असतील ते असे सांगू शकतील का तुमचा खिडकीचा पाडा लांब यावी, पाईप टाकणार नाही? सांगू शकतील का? सांगतील का? सांगतील. मग त्यांनी सांगायचं आणि आपण गुपचूप बसायचं. बरोबर? बसणार की नाही गुपचूप आपण? अरे बसणार का? अरे बोला ना, मी तुमच्याशी बोलतो. ते सांगतील तुम्हाला पाणी मिळणार नाही, लांब आहे, पाईप टाकणार नाही. मग आपण गुपचूप बसायचं की नाही? बसणार? गुपचूप बसणार? काय करणार मग? बोला, काय करणार? बोला ना, काय करणार? मागणार. मग ते सांगतील आम्ही टँकर पाठवतो, पाईप टाका. बरोबर? ते सांगतील मग आम्ही फक्त गावाला एक स्टँड पोस्ट देतो. मग घेणार की नाही? मग काय घेणार? बोला, काय घेणार? घरात नळ आणि नळात पाणी आले नाही तर काय करणार? नळाची पूजा करीत राहणार. हे बाय, नळात पाणी आले तर नाही आले तर काय करणार? नळाची पूजा करणार का? मग ग्रामपंचायतीकडे आलं पाहिजे की नाही? मग आपल्याला आंदोलन करावं लागेल की नाही? म्हणजे हर घर नल से जल. प्रत्येक घरात नळाने पाणी, पण ते शुद्ध पाणी. लक्षात घ्या. कसं पाणी? घाणेरडं पाणी पिणार नाही. म्हणजे देशाच्या पंतप्रधानांनी योजना आणली, घोषणा झाली, 2 वर्ष निघून गेले. खरं तर मागच्या महिन्यामध्ये 31 मार्च 2024 पर्यंत या देशामधल्या प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक घरामध्ये नळाने शुद्ध पाणी द्यायला पाहिजे होतं. आलं की नाही तुमच्या घरात नळ पाणी? आलं की नाही? आलं ना? आलं? आलं का नाही आलं मला सांगा? का नाही आलं? तुम्हाला योजना माहित होती का? मग या योजनेमध्ये काय आहे? या योजनेमध्ये प्रचार आणि प्रसार करणं गरजेचं होता. म्हणजे एकाला सांगितलं प्रचार त्याला, का त्यांनी दुसऱ्याला सांगायचं. गावागावात सभा घ्यायच्या. त्याच्यासाठी शासनाने काही संस्थांची नेमणूक केली. आणि जल जीवन मिशन काय आहे? प्रत्येक बाईच्या घरात नळाने पाणी येईल हे प्रत्येकाला माहीत असायला पाहिजे. परंतु आपण जिथे जिथे सभा घेतल्या तिथल्या गावकऱ्यांना माहीत होतं का? तुम्हाला माहीत होतं का? माहीत होतं का? नाही. सरपंचांनी कधी सांगितलं का? ग्रामसेवकांनी कधी सांगितलं का? शासकीय सरकारी अधिकाऱ्यांनी कधी सांगितलं का? म्हणजे आपल्याला माहिती नाही. मग गावात पाईप टाकायला लावले. मग आपल्याला वाटलं नेहमीप्रमाणे टाकतात आणि आम्ही बघत बसायला लागलो. बरोबर? मग ठेकेदार पाईप टाकतो आणि आम्ही जेवतो आणि घरात झोपतो. बरोबर? मग असं झोपून चालेल का? याच्यापुढे आपण जागृत राहिलं पाहिजे का नको? बरोबर? कारण झोपलो तर आपल्याला काही मिळणार नाही. मग एक योजना आली, ठेका दिला आपल्या ग्रामपंचायतीला, झिडका ग्रामपंचायतीला 2,40,93,441 रुपये आले. किती? बोला किती? 2,40,93,441 रुपये आले. माहित होतं? गावात घर किती असतील तुमच्या? माहिती आहे तुम्हाला? किती गाव आणि पाडे मिळून किती घर? किती आहेत घर?
हा 500च्या आसपास, 500 पण नसतील बरोबर. आपण पकडू 500 म्हणजे सरासरी एका घराला 50,000 रुपये बरोबर. कमी झाले का? जर सरकारने पैसे दिले, योजना ठेकेदाराला राबवायला सांगितली, अधिकाऱ्यांना राबवायला सांगितली, पण मुदतीत पार पाडली का? नाही पाडली. पैसे किती काढले? एमजी झाली दाखवलं, पण किती काढले आपल्याला लिहून दिलं नाही. आज तो हिशोब घ्यायचा की नाही? पण घ्यायचा कोणाकडून? आपण ठेकेदाराशी बोलायचं का? आपण ठेकेदाराशी बोलायचं का? अरे हा मोर्चा ठेकेदाराच्या विरोधात आहे का? आता नाही. सरपंचाच्या विरोधात आहे का? उपसरपंचाच्या विरोधात आहे का? नाही. सदस्यांच्या विरोधात आहे का? आपला हा मोर्चा सरपंचाच्या विरोधात नाही, उपसरपंचाच्या विरोधात नाही, सदस्यांच्या विरोधात नाही, प्रशासनाच्या विरोधात आहे. सरकारी अधिकाऱ्यांची ज्यांनी अंमलबजावणी करून घेतली पाहिजे त्यांच्या विरोधात आहे. बरोबर आहे. या तालुक्याचा पाणी पुरवठ्याचा उपअभियंता, जिल्ह्याचा कार्यकारी अभियंता, या जिल्ह्याचे सीओ, या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, जे या जिल्ह्याचे प्रमुख आहेत जल जीवन मिशनचे, त्यांना आपण जाब विचारला पाहिजे की 2 वर्ष होऊन गेले, 31 मार्च निघून गेला, शेवटची तारीख निघून गेली, पाणी का दिले नाही? विचारणार की नाही? विचारणार की नाही? बऱ्याच ठिकाणी काय झालं ते सांगतो. बऱ्याच ठिकाणी काय झालं ते सांगतो. आता तुमच्या हातात काय आहे? बोला काय आहे? एक हातात काय आहे? दाखव बायको, तिकडे दाखव. एक हातात काय? एक हातात काय? कसा भरलेला आहे का? उलटा दाखव करून भरलेला आहे का दाखव. म्हणजे कसा आहे तो? रिकामा अंडा. आणि दुसऱ्या हातात 3 फूट दांडा बरोबर. मग जो अंडा आहे तो पाणी मागायला आपण आणला. आमचा पाणी आम्हाला मिळणं आमचा अधिकार आहे आणि तो आम्हाला मिळाला पाहिजे. आणि दुसरा 3 फुटाचा दांडा आहे तो कशासाठी आहे? मारायला आणलंय का? कशासाठी आणलंय? ठेकेदारांनी टाकलेली पाईपलाईन 3 फूट आहे की नाही ती बघायला. बरोबर आहे. बरेच लोक सांगतात संघटनेवाल्यांनी आता दांडे घेऊन मोर्चा काढला, गुन्हा दाखल करा, करा गुन्हा दाखल. गुन्हा दाखल आपल्यावर केला पाहिजे. ज्यांचे मोजमाप करायला आपण आलोय ते आपल्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे की ज्या ठेकेदारांनी किंवा ज्या ठेकेदाराला बोगस पैसे काढून दिले ज्या अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे. कोणावर केला पाहिजे? कोणावर केला पाहिजे? हा अरे कोणावर? ज्यांनी बोगस पैसे काढून दिले त्यांच्यावर गुन्हा दाखल करा. आमच्यावर गुन्हे दाखल करायची भाषा काय करता? जो आहे 3 फुटाचा दांडा तो 3 फूट आपण खोली किती मोजायचे, परंतु त्या दांड्याचं एक महत्व आहे लक्षात घ्या. पूर्वीच्या काली राजे असायचे, मगाशी बोललो ना मी, तो राजा दरबारात जायचा आणि ज्यावेळेस तो त्याचा अधिकार गाजवण्यासाठी जेव्हा न्याय द्यायचा असेल किंवा अधिकार गाजवायचा असेल, त्याला अधिकार आहेत ना, तेव्हा तो काय करायचा? तो राजदंड बाहेर काढायचा. तसंच या घटनेने आपल्याला अधिकार दिले भारतीय संविधानाने. मी बोललो ना, एक कायदा आहे, बोलू ना काही अधिकार दिले. कायद्याचे पुस्तक दिले ना, त्याचा पहिलं पान आहे, पहिलं पान त्या कायद्याच्या पुस्तकात आम्ही भारताचे लोक. काय? आम्ही भारताचे, पुन्हा बोला काय? कोण? आम्ही. कुठले लोक? भारताचे लोक. हे संविधान स्वीकारतो, स्वतः स्वीकारतो. म्हणजे आपण कोण आहे त्या देशाचे? जोरात बोला काय? कोण आहोत? नागरिक आहोत, पण मालक पण आहोत. या देशाचा मालक कोण? आपण. आता पुढच्या महिन्यामध्ये निवडणूक येते. आजची तारीख किती? 16. म्हणजे 1 महिना 4 दिवसावर निवडणूक आली.
तेव्हा मत मागायला येतात तेव्हा काय बोलतात आपल्याला? मतदार राजा. म्हणजे या देशाचे आपण कोण आहोत? राजा आहोत, मालक आहोत. बरोबर आहे. मग मालकाला ज्या वेळेस त्याचा अधिकार गाजवायचा असतो, बरोबर, हक्क मिळवायचा असतो, तेव्हा आपण हा राजदंड बाहेर काढायचा. काढणार की नाही? काढणार की नाही? म्हणजे जेव्हा जेव्हा आपल्याला आपला हक्क मागायचा त्यावेळेस आम्ही हा दांडा बाहेर काढणार, लोकांच्या डोक्यात घालायला नाही. निवडणुका येतील, निवडणुका येतील, जातील, आपल्याला माहित आहे. निवडणुका येतील, जातील, अनेक लोक मत मागायला येतील, निघून जातील, परंतु आपल्या हक्कासाठी फक्त श्रमजीवी संघटना बांधलेली. लक्षात ठेवा. आता आल्यात ना निवडणुका, त्यांना पहिल्यांदा विचारा आणि हा राजदंड दाखवा. मत मागायला आल्यानंतर राजदंड दाखवा, ते कदाचित पलट सुटतील. दांडकं बघून काय करतील? पलट सुटतील. सुटतील की नाही? त्यांना वाटेल लोकांनी दांडकं काढले, पण त्यांना सांगा बाबा रे, तुम्हाला मारायला नाही काढले. या देशाच्या पंतप्रधानांनी चांगली योजना आणली, परंतु आम्हाला आजपर्यंत पाणी मिळाले नाही. ठेकेदारांनी 3 फूट पाईप टाकले नाही. मग आमच्या बरोबर तुम्ही पण चला, पाईप 3 फूट टाकले का बघायला. तो कुठल्या पक्षात असेल, मी कुठल्या पक्षाचं नाव नाही घेत, तर सगळे जबाबदार आहेत. बरोबर. 3 फूट टाकायला म्हणजे ते पडते तेव्हा त्याला बोलून घ्यायचं, बाबा पडू नको रे, तुला मारत नाहीये. पण ते येतील का? नाही येणार, मला माहिती आहे. वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे पुढारी पुढे येतील का? कारण ठेकेदार त्यांच्याच पक्षाचे, ते लक्षात ठेवा. ठेकेदार त्यांच्याच पक्षाचे, वेगवेगळ्या पक्षाचे, सगळ्यांचे धागे लागे बांधे. बरोबर. म्हणून आपण काय करायचंय, त्यांना सांगायचं की ज्या वेळेस आम्हाला पाणी पाहिजे, आमचा अधिकार पाहिजे, आमचा हक्क पाहिजे, त्यावेळेस तुम्ही नाही येत, आम्हाला तुमचा विचार करावा लागेल. मला काल परवाला जयेश भाऊ एक फोन आला राजकीय पक्षाचा पुढाऱ्याचा, मग तुम्ही प्रचाराला या ना, तुम्ही येत नाही. मी त्यांना सांगितलं तुम्ही मोर्चाला या ना आमच्या मदतीला. तुझं नको ना, आमचेच नाराज होतील. आम्ही तुमच्या सोबत आलो की आमचे ठेकेदार नाराज होतील. म्हटलं तुम्ही तुमचं काम करा, आम्हाला आमचं करू द्या. बरोबर. म्हणजे एक लक्षात ठेवा की आपल्याला हक्क मागून मिळत नसेल तेव्हा काय करावं लागेल? हिसकावून घ्यावा लागेल. बरोबर का बाय? हिसकावून घ्यावा लागेल. पाण्याचा प्रश्न पेटला पाहिजे. एका बाईने दुसऱ्या बाईला सांगितलं पाहिजे पाणी फक्त आपल्याला गरीबालाच लागतं, आदिवासीलाच लागतं, बायालाच लागतं, पुरुषांना लागतं की नाही? मग पुरुष सुद्धा आंदोलनात आले पाहिजे. बरोबर. बाया सुद्धा पाहिजे. ती कुठल्याही जाती. आज आपण इथे आलो, गावात पाईप टाकले की नाही? कोणी टाकले त्याच्याशी आपल्याला काही देणं गेलं नाही. तो ठेकेदार होता की सब ठेकेदार होता, का गावचा माणूस होता की पक्षाचा पुढारी होता, आपल्याला त्याच्याशी देणं घेणं नाही. जे चुकीचं झालंय ते आम्ही चालू देणार नाही. म्हणजे नाही देणार का? ते चालू देणार नाही. ते आम्ही उपटून हात फेकू म्हणजे फेकू. आहे की नाही तुमची तयारी? किती लोकांची तयारी? हात वर करा. पोलीस अटक करतील. बरोबर. मी सुद्धा तुमच्या सोबत आहे. पोलीस अटक करतील. आचारसंहिता आहे. पाण्याला आचारसंहिता असते का? हे जीवनावश्यक वस्तू आहे. आणि कोण ठेकेदार येतो बघू गुन्हा दाखल करायला? कोणता अधिकारी आपल्यावर गुन्हा दाखल करायला येतो? ग्रामपंचायत पण गुन्हे नाही दाखल करू शकत आपल्यावर. सांगतो का? ते पण पटवून सांगतो तुम्हाला. योजना ग्रामपंचायतने ताब्यात घेतली का? म्हणजे यांच्या मालकीची झाली का? गुन्हा दाखल करायचा अधिकार आहे का? नाही. मूळ ठेकेदार काम करायला आलता का? तो सांगेल का मी इथं केलं? तो गुन्हा दाखल करेल का? नाही.
तोच ठेकेदार तो गुन्हा दाखल करायला जाईल, त्याला पोलीस विचारतील बाबा तुझी वर्क ऑर्डर घेऊन ये, तुझा इस्टिमेट घेऊन ये, म्हणजे अंदाजपत्रक किती फूट खोल टाकायचे ते दाखवायला घेऊन ये. तो दाखवेल का 3 फूट टाकले? दाखवेल? मग कोण आपल्यावर गुन्हा दाखल करेल? आणि करणार असेल तर जरूर करू द्या, आमची जेलमध्ये जायला तयारी आहे. लक्षात ठेवा, आहे की नाही? सगळ्यांची जेलमध्ये जायची तयारी आहे. आपण जेलला घाबरतो का? चोरी करून जेलमध्ये जायचंय का? मारामाऱ्या करून जेलमध्ये जायचंय का? जर आमच्या बहिणींचे डोक्यावरचे अंडे खाली आणायचे असतील, त्यांचा भार डोक्यावरचा भार कमी करायचा असेल, आमच्या आई बहिणींना न्याय द्यायचा असेल, तर आम्हाला 10 वेळा जेलमध्ये जायला लागले तर चालेल, आम्ही जेलमध्ये जाऊ, पण पाण्याचा अधिकार आम्ही घेऊ शकतो. दुसरं एक तुम्हाला सांगेन, पाईप उकळून काढायचे, ज्याला भीती वाटते ते हातात गेले तरी चालते, बरोबर? उद्या आंदोलनाला यायचे म्हणजे मेळाव्याला यायचे, अंडा घेऊन यायचा आहे, रिकामा अंडा आणि 3 फूट दांडा, तो राजदंड, बरोबर? तिथे घेऊन यायचा आहे. भाऊ प्रत्येकाला विचारतील हा काय आहे, तुम्ही काय सांगणार? काठी काय बोला? राजदंड. भाऊ विचारतील कशासाठी, तर तुम्ही कोण आहे त्या देशाचे? कोण? बोला शाबास. कोण कोण कोण? या देशाचे कोण? मालक, बरोबर आहे. आणि आमचा अधिकार गाजवताना, आमचा अधिकार मिळवताना, आमचा हक्क मिळवताना राजदंड बाहेर काढणार म्हणजे काढणार. मग तो उद्या पाहिजे आमच्यासोबत, बरोबर? दुसरं एक या योजनेमध्ये कदाचित तिथल्या ठेकेदारांना माहिती की नाही माहित नाही, तिथल्या प्रशासनाला माहिती की नाही माहित नाही, याच्यामध्ये लोक वर्गणी जमा करायचे. म्हणजे तुमच्या ग्रामपंचायतीची योजना किती यायची आहे? 2,40,40,00,000, बरोबर? आणि 93,441 रुपये. आपली ग्रामपंचायत पेसामध्ये मोडते, आदिवासी भागामध्ये मोडते. अशा भागामध्ये लोकांनी 5% वर्गणी जमा केली पाहिजे. किती टक्के? 5%. म्हणजे 1 कोटीला 5 लाख रुपये. किती? 2 कोटीला किती लाख रुपये? 10 लाख रुपये, बरोबर? आणि पुढे 40,000 रुपये, 40 लाख रुपये, म्हणजे ते किती? 80,000 रुपये. म्हणजे 10,80,000 जवळपास, बरोबर? लोक वर्गणी जमा करायची होती. अरे थंडा घेऊन आंदोलन थंड नका करू, आपल्याला आंदोलन पेटवायचंय. ते आता तुम्हाला थंडा पाजतील, त्यांना सांगायचं थंडा तुमच्या आतमध्ये जाऊ द्या, बरोबर आहे? आता आम्ही गरम झालोय, ते आंदोलन विझवायचा प्रयत्न करतील. विझायचं का थंडा घेऊन? विझवायचं का? मग त्यांच्या याला आपण बोलायचं का? त्यांना हात जोडायचे. तुम्ही आम्हाला थंडा देता, ठीक आहे, थंडा नका देऊ, आम्हाला शुद्ध पाणी द्या, हे बोललं पाहिजे आपण, बरोबर? हे बोललं पाहिजे की नाही? तर यांना माहित आहे आम्ही असा थंडा दिला का लोक खूप खूप बसतात, थंड होतात. आपल्याला थंड व्हायचंय का? आपल्याला गरम व्हायचंय, निकालासारखं पेटायचंय, बरोबर आहे? पाण्याला आग लावायची. आपल्याला काय करायचे? पाण्याची आग, म्हणजे पाणी पेटलं पाहिजे. काय झालं पाहिजे? असा थंडा घेऊन पाणी पेटेल का? बरोबर? मग त्यांना सांगायचं हात जोडून, ते किती प्रेमाने, त्यांना शिवा देऊन चालेल का? त्यांना सांगायचे काका, मामा, दादा, तुम्ही थंडा दिला ठीक आहे, खूप चांगलं करताय, पण आम्हाला काय द्या? पहिलं पाणी, शुद्ध पाणी. का नाही मागितली? मग आपण आपल्या लोक वर्गणी जमा करायला पाहिजे का नको? बरोबर? म्हणून 29 तारखेला, आता या महिन्याच्या 29 तारखेला आपण सगळ्या श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी, सभासदांनी ग्रामपंचायतीच्या दारासमोर जसं निवडणुकीला लाईन लावतात, निवडणुकीला लाईन किती वाजता लावतात?
सकाळी 7 आपल्या ग्रामपंचायत 7 वाजता उघडते का? कार्यालय किती वाजता उघडतो? 10 वाजता, 10:30 वाजता. म्हणजे 10:30 वाजता किंवा 10 वाजता आपली लाईन लागली पाहिजे. लावणार? आणि प्रत्येकाने 100 रुपये घेऊन यायचे. किती देणार की नाही? आपण गरीब आहोत, स्वाभिमानी आहोत. फुकट कुणाचं घे? फुकट घेणार का पाणी आपण? आमची लोक वर्गणी आम्ही तुम्हाला देणार, बरोबर? ग्रामसेवकाकडून सामान्य पावती मिळेल आपल्याला. आपण पावती घ्यायची आणि आपण काय दाखवायचं की आम्ही फुकटचं पाणी तुमच्याकडे मागत नाही. म्हणजे 100 रुपये देऊन आपण आपली मालकी दाखवायची. काय दाखवायचे? नलावर आमची मालकी, या योजनेवर आमची मालकी, या पाण्यावर आमची मालकी, म्हणजे आमचा हक्क आहे, आमचा अधिकार आहे. भरणार तुम्ही सगळे 100 रुपये? किती लोक तयार आहेत? किती लोक तयार आहेत? शाबाश, टाळ्या त्यांच्यासाठी. पण तुमच्या जोडीला गावातल्या लोकांना सुद्धा सांगा, जर तुम्हाला पाणी पाहिजे, तुम्हाला तुमची मालकी दाखवायची असेल, तुम्हाला तुमचा हक्क दाखवायचा असेल, तर भरा पैसे येऊन लोकवर्गणी आणि सरकारला दाखवून देऊ की तुम्ही ज्या संस्थांची नेमणूक केली, तुम्ही ज्या अधिकाऱ्यांना जबाबदारी दिली, त्यांनी तुमची जबाबदारी पार पाडली नाही, लोकवर्गणी घेतली नाही. आम्ही लोकवर्गणी जमा करतो म्हणजे श्रमजीवी संघटना एका बाजूने भांडते आणि दुसऱ्या बाजूने काय करते? प्रशासनाला मदत करते. हे सुद्धा दाखवायचं लक्षात ठेवा, बरोबर ना? दाखवणार की नाही? प्रत्येक जण भराल. कोणाकडे आपल्याकडे 100 रुपये आहेत की नाही? आहेत, मला वाटत नाही. आतापासून जमा करा. 1, 1, 2, 2, 3, 3, 5 रुपये. नसतील तर खाऊच्या मुलांचे पैसे पायाने पत्राला बांधून ठेवा आणि आपले पैसे इथे जमा करा. त्या दिवशी ग्रामसेवकाने इथे बसलं पाहिजे. पत्र देऊ आपण त्यांना. प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये आपण ते करतोय. म्हणजे सरकारचं काम कोण करतोय? आपण करतोय. ठीक आहे. आता या आपला मोर्चा झाल्यानंतर आपण जिथे गावात फिरणार, बरोबर, पाईप खोदून बघणार. 3 फूट नसतील तर काय करणार? काय करणार? काय? उकरून टाकणार. आता ज्याला घरी जायचं असेल तर आता जा. ज्याला लढ्यामध्ये, बरोबर, ही चळवळ आहे, ती चळवळ जर वळवळ केली नाही तर चळवळ होईल का? बरोबर. मी एकच जागी राहिलो, असा इकडून तिकडं पडलोच नाही तर होईल का? म्हणून आपल्याला थोडीशी वळवळ करावी लागेल, पाण्याची साठी चळवळ करावी लागेल आणि सरकारचं काम आपल्याला करायचंय. मला खात्री आहे तुम्ही कोणी घरी जाणार नाही. सगळे या चळवळीमध्ये सहभागी व्हाल. उद्या सगळे मोठ्या संख्येने आज आलात, त्यापेक्षा मोठ्या संख्येने या. आणि गावातल्या ज्या कुणबी महिला असतील, आगरी महिला असतील, कोणत्याही समाजाच्या असतील, त्यांना हात जोडून विनंती करा की आज जर पाणी मिळालं नाही तर पुढच्या 30 वर्षे पाणी मिळणार नाही. कारण 30 वर्षे कुठल्याही या पाण्यासाठी कुठल्याही योजनेतून पैसे मिळणार नाही. हे समजून सांगा. आणि मला खात्री आहे हे ज्या महिलेला समजेल, हे ज्या पुरुषाला समजेल, हे ज्या लहान बाळकाला समजेल, ते सगळ्या आपल्या या आंदोलनामध्ये, चळवळीमध्ये सहभागी होतील.